हसिक आणि आपण पाहतोय की विजेंद्र पाटील ही जोडी पंढरीनाथ यस म्हणजे थोडस रणनीती बदलली आहे. 12वा खेळाडू सांगत आहे की विजेंद्र पाटील मैदानामध्ये आलेले नाही आहेत. काय हरकत नाही आहे, पाहूया आज सलामीचे 2 फलंदाज बदलल्यात. नशीब बदलतील का टीम विजय स्पोर्ट कानपे टीम संघाचे, कारण की नेहमी सुरुवात विजेंद्र पाटील करत असतात. आज रणनीती थोडीशी गेम प्लॅन बी, कारण की समोरील ज्याने अमर स्पोर्ट कासने टीम संघाची स्पर्धा जिंकली आहे, सरुलीपाडा टीम आहे मैदानाच्या आतमध्ये, त्यांच्या समोर डावपेच थोडेसे अलग पाहायला मिळत आहेत. दुपारचं भोजन आमचे पंच कमिटी, आमचे स्कोरर, आमचे कॉमेंटर आनंद घेताना. मात्र तुमचं जेवण झालं असेल तर या, पण बाकीचे 2 अंपर्स बाकी आहेत अजूनही. गोलंदाजीमध्ये नेहमीप्रमाणे नामदेव चौधरी गोलंदाज आपली तयारी करताना. वय 56, चाचणी स्पर्धेमध्ये अर्धशतक, वय 56 आपण बघितलं आणि दिवसभरामध्ये 82 धावा, अर्धशतक त्याच्या नावी असा खेळाडू सध्या आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आणि शरद भोईर साहेबांनी उल्लेख केला होता की वय जेव्हा 56 होतं तेव्हा आराम करण्याचे दिवस असतात, मात्र आमचा नामदेव आमच्या संघासाठी चांगला खेळताना, असा नेहमी उल्लेख करताना आपण बघितले शरद भोईर यांना. नामदेव चौधरी गोलंदाजी करण्यासाठी तयारीमध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज पंढरीनाथ पाटील आपण पाहतोय आणि मॅच सुरू होत आहे. पंच भाऊ पाटील यांचा इशारा येतोय की मॅच ऑन. पॉवर प्लेचा पहिला चेंडू, स्क्वेअर लेग पंच नाना गोंदले. पहा आज सकाळपासून क्रिकेट खेळत आहेत, पहाटे 7:30 वाजल्यापासून क्रिकेट खेळत आहेत, अजूनही घरी गेले नाहीत. पहिला चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय, लॉप केले चेंडूला, लॉंग ऑन लॉकअपच्या मधोमध क्रिकेटमध्ये सेफ फटका आहे आणि त्याच्यावर 2 धाबा पूर्ण करताना पंढरीनाथ पाटील आपण पाहतोय. विजय स्पोर्ट कानपे टीम संघाचं खातं ओपन होत आहे. यावर्षी विजय स्पोर्ट कानपे टीम संघाचं आयोजन खूप चांगला राहिला होता आणि खास करून त्यांच्या संघामध्ये 2 खेळाडू इन झालेले आहेत, म्हणजे टीम बॅलन्स झालेली आहे, म्हणजेच मॅच रंगतदार नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाज आपल्या तयारीमध्ये पुन्हा एकदा. हा चेंडू आपण पाहतोय निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. वाईटचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. नक्कीच नितेश पाटील साहेबांना आपण पाहतोय सध्या डगआउट मध्ये. सरपंच साहेब आहेत. फुलटा चेंडूचा फायदा घेता आला नाहीये, मात्र त्याच्यावर 1 धाव आली आहे, दुसरा धाव मिळणार नाहीये. आज दिनेश पाटील देखील आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये. आज रविवार आहे, नेहमी जॉबवर जाणारा व्यक्ती आहे, जेव्हा टाइम असेल तेव्हा पूर्ण दिवस संघासाठी देत असतो. आणि शरद भोईर साहेबांनी आमच्याशी थोडीशी चर्चा केली होती. 3 खेळाडू नक्कीच उपलब्ध नाही आहेत, आज अनफिट आहेत आणि वातावरण देखील थंडगार आहे. आणि हिवाळा सुरू झाल्यापासून आपण पाहतोय की प्रत्येक जण अनफिट होत आहे. तुमचं फिटनेस तुम्हाला फिट ठेवू शकतो. 1 बाउन्स येतोय चौकार. सात धावा धाव फलकावर चौकार येतोय नामदेव चौधरीच्या अगेन्स्ट. डिफेंडिंग चॅम्पियन टीम सध्या मैदानाच्या आतमध्ये, मात्र सध्या तरी वर्चस्व गाजला गेले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये विजय स्पोर्ट कानपे टीम संघाची सुरुवात चांगली करून दिली आहे पंढरीनाथ पाटीलच्या माध्यमातून. त्याचबरोबर असिक आपण पाहतोय. असिकच्या बॅटमधून चौकार आल्यानंतर लगेचच कमबॅक करताना आपण पाहतोय नामदेव चौधरी डॉट चेंडू टाकताना. गोलंदाज नामदेव चौधरी राईट आर्म ओव्हर द विकेटने. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय, डॉट चेंडू पाहतोय, कमालीची गोलंदाजी पाहतोय. आता लेंथ लाईन चांगली आहे, व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे, अनुभवाची कुठेच कमतरता नाहीये. नेहमी चांगला खेळ राहिला नामदेव चौधरीच्या माध्यमातून. दिनेश आहे आज टीम मध्ये. बॅटिंग लाईन थोडीशी स्ट्रॉंग केली आहे. बाजीराव आहेत, शरद भोईर सुरुवातीला बॅटिंग करू शकतात. 45 वय प्लस आहेत आणि आता मोठा फटका खेळलाय, शतरक्षक नाहीये आणि चेंडू चालला सीमा रेखा पार. असिकच्या बॅट मधून अजून एक मोठा फटका येतोय षटकार.
धावफलकावर थोडंसं करेक्शन केलं जात आहे आणि षटक देखील समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ अगदी शेवटच्या चेंडूवर देखील मोठा फटका आपण पाहतो. 14 धावा धावफलकावर. येणाऱ्या फलंदाजीमध्ये विजेंद्र पाटीलचे येणं बाकी आहे. नरेंद्र आहे सध्या. आसिक आपल्या अंदाजामध्ये खेळताना मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग लावून घ्या आपण. नेहमी आम्ही समालोचक करत असतो, मग ग्रामीण क्रिकेट असो, ओपन क्रिकेट असो, आमचा BC4 फॉर्मॅट भिवंडीचा क्रिकेट असो, नेहमी आपण बघितलेलं आहे की क्रिकेटमध्ये थोडीशी चर्चा होत असते. मात्र 40+ क्रिकेट असा आहे मयूर, त्याच्यामध्ये कधीच किटकिट होत नाही. शिस्त क्रिकेट. आणि 40+ जेव्हा आपण वय 40 गाठतो तेव्हा आयुष्यामध्ये आपलं फिटनेसच आपल्याला वाचू शकतो. म्हणून हा क्रिकेट. म्हणून एक धाव आरोग्यासाठी. नितेश पाटील साहेब देखील जोडलेले आहेत या व्यासपीठावर. सरपंच साहेब खंडपेगावचे. मोठी स्पर्धा पार पडली होती साहेबांच्या नावावर आणि बड्डे होता त्या दिवशी, वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्ताने ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. आलिमगड संघाने ती स्पर्धा जिंकली होती. ग्रामीण क्रिकेटला एन्जॉय केलं. त्यानंतर विजय स्पोर्ट टीम खांडपे संघाचं 40+ क्रिकेट देखील आपण बघितला. सुंदर असा हा स्ट्रोक. स्क्वेअर लेग मध्ये बाजीराव. चांगली फिल्डिंग. हलकासा मिस फील्ड झाला तिथं. 2 धाबा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. 2 धाबा पूर्ण झालेल्या आहेत. गोलंदाज गोविंद थोडेसे निराश होत आहेत कारण की नो स्ट्राईकला रनआउटची संधी होती. 2 धाबा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या 16 धाबा 16. गोलंदाज गोविंद. राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा स्क्वेअर विकेट कट केलाय चेंडूला. डीप गलीमधून शतरक्षक पोहोचला चेंडूपर्यंत. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो चांगला आहे. आता इथं मिळेल विकेट. पहिला धक्का लागलेला आहे विजय स्पोर्ट कानपे टीम संघाला. आउट होत आहे पंढरीनाथ पाटील. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहे. प्रल्हाद पाटील आलेले आहेत. प्रल्हाद पाटील मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांचे स्टेटस बघण्यासारखे असतात. जेव्हा स्टेटस ठेवतात तेव्हा कोणाला कोणाला टोमणा असतोच नक्की. त्यांचं देखील म्हणणं चांगलं आहे. तुम्ही विरोध करा पण कोणाला, असं त्यांचं म्हणणं आहे. नेहमी चांगले स्टोरीज असतात त्यांचे. मात्र आज त्यांचा चांगला क्रिकेट होईल का पाहूया आपण. सुरुवात तर अगदी स्वीपने केली होती मात्र बॅटच्या टोला चेंडू लागलाय. पहिली धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. आता विकेट मिळेल. ज्या खेळाडूने चौकार ठोकला, षटकार ठोकला, त्या खेळाडूचं इथे विकेट मिळते. बॅटर आसिक आउट होत आहे. खऱ्या अर्थाने आसिकला थांबणं फार महत्वाचं होतं. खेळपट्टीवर धावा देखील चांगल्या उभारल्या होत्या. कमी चेंडूमध्ये चांगला खेळ देखील त्यांचा पाहायला मिळाला होता. मात्र दिनेशला माहिती आहे हा खेळाडू जर थांबला तर धावा जास्त होतील. तर आसिकचा विकेट मिळाला इथे. विजेंद्र पाटील आपली तयारी करतायत. चला बॅटर आपण जायचंय कारण नवीन फलंदाज इंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. विजेंद्र पाटील टीमचे कॅप्टन. कॅप्टनचा खेळ नेहमी चांगला राहिलाय. आज महत्वाच्या भूमिकेमध्ये पाहतो. मिडल ऑर्डर मध्ये आलेले आहेत. क्रमांक 4 वर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक मैत्रीपूर्वक लढत झाली होती पुंडा संघाच्या अगेन्स्ट. एका षटकाचा
खेळ फक्त मिळाला होता खेळण्यासाठी विजेंद्र पाटील यांना अगदी 21 धावा झोपून काढल्या होत्या. कैलास शेलार यांचा संघ होता फोंडा संघ, त्या संघाला पराभूत केला होता एक प्रेक्षणीय लढतमध्ये. त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा होता विजेंद्र पाटील यांचा. प्रल्हाद पाटील आणि आता विजेंद्र पाटील खेळपट्टीवर तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज गोविंद आपल्या तयारीमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने आलेला मोठा फटका खेळलाय. शतरक्षक दूरवर आहे. नो चान्स. वन बाउन्स. वन टू कपोर. इथे चौकार. चौकाराने आगाज केलाय. सुरुवात केली आहे. विजेंद्र पाटील यांच्या बॅटमधून येणारा हा चौकार प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावपलकार झालेली आहे. आमचे एक्सपर्ट स्कोर सांगत आहेत 22 धाबा. 22 धाबा धावपलकार झाले. चांगल्या धावा उभारल्यात आतापर्यंत. गोविंद मागचे चांगली चेंडू टाकलेत मात्र हा चेंडू खराब होता आणि आता फुलटा चेंडू आणि त्याच्यावर झेल पकडली गेली आहे आणि ते फलंदाज होतय आउट. विकेट. नक्कीच स्टेप आउट झाले होते म्हणून स्क्वेअर लेग पंचाने विचारलं पहिला, त्यावर निर्णय घेतला गेला. विजेंद्र एक चौकार आला होता ऑलरेडी. एखादा सिंगल धाव मात्र चेंडू देखील खराब टाकला होता गोलंदाजाने. त्याच्यावर फायदा घेता आला नव्हता. योगेश नवीन फलंदाज. पाहूया इथून किती धावा जोडल्या जातील. प्रल्हाद पाटील यांच्या खांद्यावर आता जिम्मेदारी वाढली गेली आहे आणि नवीन फलंदाज एकही चेंडू खेळले नाही. योगेश मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगवर असेल आणि गोविंदचं देखील आम्ही कौतुक करू. एक चेंडू खराब टाकला आणि त्यानंतर फुलटा चेंडूवर विकेट घेतलाय. कमी पाहायला मिळतं. शेवटचा चेंडू षटकातील. गोलंदाज गोविंद तयारीमध्ये आपण पाहतोय. डावखुऱ्याचा फलंदाज आलेला आहे खेळपट्टीवर म्हणून शतरक्षण थोडंसं हलवला गेला. स्क्वेअर लेगला एक शतरक्षक मिड विकेट लॉंग ऑन आणि ऑफ साईडला जर बघितलं लॉंग ऑफ आहे. एक्स्ट्रा कव्हर आहे आणि आपण पाहतोय की गली पॉईंटवर एक शतरक्षक तैनात आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे. यष्टीरक्षक एसटी पासून थोडंसं क्लोज आहे. याच्यावर देखील टॉप एज उडाला होता. शतरक्षक पोहोचतायत. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव घेता आली आहे आणि आता षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावा झालेल्या आहे धावपलकावर 23 धावा. 3 बाद 23. थोडस स्पीडअप करा आपण. आणि असंही तुम्हाला जर पाणी हवं असेल तर तुम्ही षटकाच्या समाप्तीनंतर बिंदास मैदानाच्या आतमध्ये घेऊ शकता. आणि आपला रूल आहे भिवंडी ग्रामीण पोर्टेबल संघटनेचा 2 षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही पाणी मैदानामध्ये घेऊ शकता. दुपारचा भोजन स्वाद घेऊन सचिन गोंधली सध्या आपल्यासोबत जोडताना आपली तयारी पाहायला मिळते. आज चांगली उत्तम मेजवानी असावी. रविवार आहे आणि मजबूत ताव मारलेला दिसतोय आज. येत आहेत हळूहळू आमचे समालोचक आहेत. अगदी 3 दिवस या स्पर्धेला त्यांचा आवाज प्रेक्षकांना ऐकायला मिळाला. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. सकाळच्या मॉर्निंग वॉक मॅच मध्ये नक्कीच वालचिन संघाला चोपताच ठेवला होता आणि शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच नेली होती सचिन दादाने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सुरुवात अगदी लेग स्टंपवर चेंडू ठेवला होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. रतन गोलंदाज सुरुवात करताना डॉट चेंडूने. प्रल्हाद पाटील यांना स्ट्राईक द्यावी लागेल. ओ क्लासिकल वॉट अ स्ट्रोक. शॉट ऑफ द डे. चेंडू सीमा पार षटकार. डीजे नाहीये काही हरकत नाही. दुपारचं जेवण ते देखील स्वाद घेत आहेत मात्र कडक षटकार पाहायला मिळाला. चेंडू काय डॉट गेलं. कॉमेंटर म्हणाले की फुटवर्क साथ देत नाही मात्र त्यानंतर आलेला हा षटकार आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज रतन आपल्या तयारीमध्ये. आता इथे पाहतोय की मिसफील्ड पाहतोय आणि चेंडू आता सीमेच्या दिशेने
पायाने अडवला गेला चेंडूला आणि तिसरं धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहताय. सन्माननीय जितेंद्र पाटील साहेब देखील इथे जोडलेले आहेत आणि खानपे टीम संघाला त्यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. मात्र हे काय घडलंय, करे कोई भरे कोई आणि आता प्रल्हाद पाटील आउट झालेले आहेत. चौथ्या प्रयत्नामध्ये फलंदाज आउट झालेला आहे. वेलकम सचिन गोंदली आमच्याशी जोडलेले आहेत, त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेलच. मात्र इथे आउट झालेला आहे प्रल्हाद पाटील. नवीन फलंदाज बालू आलाय मैदानाच्या आतमध्ये. सध्या पहिल्या डावाचा खेळ चालू आहे. सचिन दादा थोडंसं रिलॅक्स व्हा, थोडंसं हवा घ्या, थोडीशी जेवण तर झाल्या, थोडीशी हवा देखील घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्ही फ्रेश होईल. तर धावांचा विचार केला तर धावा आहेत त्या 29 धावा. पुढचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेलच सचिन गोंदली यांचा. मात्र सध्या मैदानामध्ये चांगली फटकेबाजी करत आहे फलंदाज योगेश. षटकारानंतर 3 धावा आले आणि आता पुन्हा 2 धावा जोडल्या जात आहेत. वारंवार चुकीचं थ्रो येत आहे. एक्स्ट्रा धावा ज्या घेतल्या जात आहेत ना त्या शेवटच्या षटकामध्ये महाग पडतात, नेहमी आपण बघितलेलं आहे. रतन थोडीशी निराश आहेत गोलंदाज. धावसंख्या 31 धावा धावफलकावर. एक चांगली धावसंख्या उभारली आहे विजय स्पोर्ट खानपे टीम संघाने. येणाऱ्या अजूनही आपण जर बघितलं तर 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडूमध्ये 16 धावा जरी आल्या तरी एक चांगला टार्गेट उभा राहू शकतो आणि त्याचा प्रयत्न सध्या योगेश मैदानाच्या आतमध्ये करत आहे. रतन हुक करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय. पंच हळूहळू वळत आहेत आमच्याकडे. भाऊ पाटील यांचा वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्राची भर होत आहे. धावसंख्या 32 धावा धावफलकावर. 32 रन. गोलंदाज राईट हार्म ओव्हर द विकेटने रतन. मोठा फटका खेळलाय. शतरक्षक दूरवर आहे. स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक वेगाने जात आहे. चेंडू थांबवला गेलाय. मात्र हे काय घडलंय, एकच धाव फक्त घेता आली आहे. रनिंग बिटवीन विकेट चांगली पाहायला मिळाली नाही या स्ट्रोक मागे. धावसंख्या 33 धावा. अजिबात काळजी करू नका, करेक्शन करू आपण. धावा ज्या काही कमी जास्त झाल्या असतील, मात्र दुपारचं भोजन करताय अल्पेश गायकवाड, नवीन एक्सपर्ट स्कोरर आहे, अनुभवत आहेत. मात्र आपण प्रत्येक षटकाचं आपण चेक करू लाईव्हच्या माध्यमातून देखील. लॉंग ऑफला हा स्ट्रोक बनवलाय. शतरक्षक आहे तिथे नामदेव. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे, फक्त एकच धाव घेता आली आहे. नक्कीच आपण करेक्शन करणार आहोत धावांवर. या षटक समाप्त झालेला आहे तर करेक्शन करूया आपण. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 14 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या आणि रतनच्या षटकामध्ये 14 धावा आलेल्या आहेत. तर टोटल धावा झालेल्या आहेत त्या 37 धावा. बरोबर कलेक्शन केलेलं आहे आता. म्हणून मी सांगतो कधीच आपण काही करू नका. आणि पोटीप्लचे खेळाडू तुम्हाला एकही कोणी बोलणार नाहीये. जेव्हा आपण इथून जे बोलू तेच सत्य असणार आहे. तर आपण कॉम बॉक्स मध्ये सचिन गोंदले यांचा आवाज ऐकणार आहे. धन्यवाद. धन्यवाद संदेशजी. दुपारच्या सत्रामध्ये आपण एकत्रित पाहिले 37 धावा धावफलकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात खानपे संघाच्या, विजय स्पोर्ट्स खानपे संघाच्या. इथे मात्र हा चेंडू खेळून काढला अलाउन द कार्पेट. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? नाही. चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसवली आहे. धावसंख्या झाली ती 38 या आकड्यामध्ये. आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत खानपे गावचे सरपंच आदरणीय नितेशजी पाटील साहेब, एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि या विभागामध्ये क्रिकेटवर विशेष प्रेम आहे त्यांचं. आणि आपल्या 40+ संघावर सुद्धा, आपल्या क्रिकेट मंडळावर, मग भिवंडी ग्रामीण 40+ असेल, 17 गाव प्रीमियर लीग 40+ असेल, त्यानंतर विजय
स्पोर्ट्स खांडपे संघ यावर विशेष प्रेम आहे या व्यक्तिमत्वाचं. नितेशजी पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. इथे मात्र हा चेंडू एक पाय पुढे टाकून स्वीप मारायचा प्रयत्न, पंचाने इशारा केला डावा एसटीच्या खूपच बाहेरच्या रोखत चेंडू पंचांनी दंडित केले. गोलंदाजाला गोलंदाज सायनाथ दंडित होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसवली 39. विजय स्पोर्ट्स खांडपे संघ खरं तर खडतर प्रवासामध्ये पण मात्र किती प्रवास खडतर असला तरी 7 गावाची आहे, 7 सरपंचाची आहे, 7 गावकऱ्यांची आहे. ही दाखवून देतोय ज्या ज्या ठिकाणी पराभव होत असतात जय पराजय प्रत्येक सामन्यामध्ये असतो. पण मात्र किती पराभव झाले, किती पराजय झाले, कितीही संकट जरी आली तरी पाय रोवून उभा आहे, पाय ठोकून संकटाला सांगतो की तुम्ही कितीही आम्हाला हलवण्याचा प्रयत्न केला तर विजय स्पोर्ट्स खांडपे संघ मैदानाच्या आतमध्ये तसाच खेळ करत राहील. एक जिद्दीने खेळ, जिद्दी क्रिकेट खांडपे संघाचा. इथे मात्र उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर पंच दंडित करता आव्हान चेंडू आव्हान धाव. चांगली फलंदाजी विजय स्पोर्ट खांडपेच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, झेल होईल का? नाही, झेल ड्रॉप. 2 धावा तर पूर्ण केले, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि 3 धावा सहज पूर्ण करतोय. काय रन इन बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज योगेश आणि बाबूच्या माध्यमातून, बाळूच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 44. सायनाथ शेवटचं षटक हाताळतोय. जय भोलेनाथ सरवली पाडा या स्पर्धेवर ज्यांनी पहिलीच स्पर्धा होती अमर स्पोर्ट कास्ती संघाची 40+ क्रिकेट संघटनेची, त्या स्पर्धेवर नाव कोरलेलं जय भोलेनाथ संघ 2 हात करतो विजय स्पोर्ट खांडपे संघाची. ते म्हणतं पायडल स्वीप करायचा प्रयत्न, पंचाने इशारा केला आव्हान तर चेंडू आव्हान तर धाव. आणि फलंदाज आल्या पावलाने आपण पाहिलं असेल तर ते माणसाची निर्णयाची वाट सुद्धा पाहत नाही, सरळ खेळाडू कक्षाकडे निघाले होते. पण पंचांनी सांगितलंय की चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेल्यानंतर तो डॉट बॉल होतोय, डेड बॉल होतोय, पूर्ण होतो चेंडू. आणि तो पूर्ण झाल्यानंतर कुठल्याही फलंदाजाला बाद घोषित केलं जाणार नाही. फलंदाज डावखुऱ्या त्याचा. इथे मात्र स्विंग सक्सेसफुल 6 धावांसाठी षटकार जातोय. काय फटका सजवलाय, बॅटच्या पट्ट्यामध्ये आला योगेशच्या आणि या 6 धावांसाठी भिरकावून दिलाय. चेंडू जाईल 50 धावा क्रॉस करते. 51 धावेवर विजय स्पोर्ट खांडपे संघाची धाव संख्या. चेंडू द्या, दुसरा चेंडू द्या. चेंडू खूप दूर गेलाय, खूप 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 दूर गेलाय. स्वयंसेवकांना सुद्धा सापडत नाहीये, इतक्या दूर गेले. तिकडे स्वयंसेवक अनंत गगे आहेत, मात्र चेंडू शोधलाय. अतुलजी भोईर आहेत तिकडे, त्यांच्या माध्यमातून हा चेंडू शोधण्यामध्ये यश आलंय. आणि या 6 धावेने धावसंख्या 51, 51 आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील. गोलंदाज सायनाथचं. योगेश चांगली फलंदाजी करतायत, चांगली फलंदाजी म्हणावीच लागेल. ज्याप्रमाणे फलंदाजी योगेशच्या बॅटमधनं झालेली आहे. पायडल स्वीप मारता मारता इथे मात्र चेंडू स्वंग केलाय, भिंगडी फटका. आणि या 6 धावांसाठी योगेशसाठी पुढील चेंडू फुल टॉस, फुल टोल वसूल होईल का? आणि फुल टोल वसूल करतो योगेश. अप्रतिम फटका, योगेश ऑन फायर. नेतेजी पाटील साहेब सरपंच कांडपे यांच्या माध्यमातून 555 रुपयाचं पारितोषिक आले योगेश पाटील साठी. हॅट्रिक पूर्ण करताय तर 555 रुपयाचं पारितोषिक आहे. 555 लागूच आहेत. हॅट्रिक मारा नका मारू. नितेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून योगेश आतापर्यंत पाहिलं तर 3 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत. योगेशला फॉर्म गवतलाय. रामदासजी शेळके साहेबांचं शुभागमन झाले. वेलकम प्रवीणजी गगे. अभय भोईर वेलकम. शेवटचा चेंडू असेल योगेश साठी.
हॅट्रिक पूर्ण करील का? आणि आता मात्र पुन्हा घुटना टेक, तमाशा देख, चेंडू जाईल पार सीमा पार, चौकार. काय फटकेबाजी केली योगेशनी, अप्रतिम अप्रतिम फटकेबाजी. धावसंख्या धाव फलकावर आता पाहायला मिळते ती 61, 62 धावांचं आव्हान. 24 चेंडू 62 धावा. काय फलंदाजी केली योगेशनी. वैयक्तिक जर आपण पाहिल्या तर योगेशनी धावा जमा केल्या आहेत. एकोणतीस धावा जमा केल्यात योगेशने वैयक्तिक. काय फटकेबाजी योगेश पाटीलच्या माध्यमातून. नितेजी पाटील साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 555 रुपये आले योगेशसाठी. धन्यवाद. आम्ही नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी का स्वीकारली, त्याचं चोख उत्तर मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने योगेशने दाखवून दिले. 29 धावा कुठत, वैयक्तिक 29 धावा कुठल्या आणि 4 षटकामध्ये धावा जमा केल्या, त्या म्हणजे एकूण 61. तर आपण स्वागत समारंभाकडे वळणार आहोत. आदरणीय खांडपेचे सरपंच नितेशजी पाटील साहेबांना आपण सन्मानित करणार आहोत. मी रामदासजी शेळके साहेबांना विनंती करेल, आपण सन्माननीय नितेशजी पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन. नेतेजी पाटील साहेबांना माहिती शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आदरणीय रामदासजी शेळके साहेब सन्मानित करतायत. सन्माननीय नितेशजी पाटील सरपंच खांडपे, एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, क्रिकेटसाठी नेहमीच अवेलेबल असणारे व्यक्तिमत्व, फक्त आणि फक्त क्रिकेटसाठीच अवेलेबल आहेत. आणि इतर खूप व्यस्त असतात, पण मात्र क्रिकेट म्हटलं तर जीव की प्राण. आणि क्रिकेटसाठी मग दमन असेल, भिवंडी तालुक्याचे कुठल्याही कोपऱ्यामध्ये सामने असतील त्या ठिकाणी वेळेच्या आधी उपस्थित राहणार हे व्यक्तिमत्व नितेशजी पाटील साहेब सन्मानित झाले. बघू शकता ही शिस्त मैदानाच्या आतमध्ये एका लाईनने विजय स्पोर्ट खांडपे संघ मैदानाच्या आतमध्ये आला, एक सर्कल तयार केलाय आणि याच्यामध्ये रणनीती आखली जाईल विजय स्पोर्ट खांडपेच्या माध्यमातून. चांगली फटकेबाजी, 61 धावा जमा करण्यामध्ये यश आलंय. सामना सुरू होते. 62 धावांचा आव्हान जय भोलेनाथ सरली पाडा संघ पूर्ण करील का? हे पाडा उत्सुकतेचं राहील. ज्याप्रमाणे फटकेबाजी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये विजय स्पोर्ट खांडपे संघ आणि खास करून योगेश पाटील यांच्या माध्यमातून काय फटकेबाजी पाहिली आहे. 3 उत्तुंग षटकार, 29 धावा वैयक्तिक जमा केल्या.
दिनेशजी गोंदली साहेबांचं शुभ आगमन झालंय. वेलकम दिनेशजी गोंदली साहेब. शरदजी भोईर साहेब म्हटलं तर एक तरुणांचं आवडतं व्यक्तिमत्व आहे शरदजी भोईर. आणि शरदजी भोईर यांच्यासाठी पारितोषिक आले मयूरजी दळवी, जय बोलेना सरवली पाण्यासाठी खेळलेले सिटी क्रिकेटमध्ये खेळलेले खेळाडू आहेत. मयूरजी दळवी यांच्याकडनं भोईर साहेबांसाठी पारितोषिक आले. लगातारच्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम 551 रुपये. नामदेव स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आहे दिनेश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जगदीश. चांगली फलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू गोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक घेत आहेत. तोपर्यंत एक धाव स्वतःच्या आणि संघाच्या धावांची श्रीगणेशा करतात एका धावेने. फलंदाज नामदेव. एकीने दुहेरीने काय होणार नाही. क्रिकेटचं ऑक्सिजन घेणं गरजेचं तर आहेच, पण मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर. जय बोलना सरवली पाडा म्हटलं तर दिलीप, नंतर शरदजी भोईर, बबन काका, अनेक रतनजी जे आता स्वर्गवासी झालेले आहेत त्यांच्या नावाने जी असंघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. रतन भोईर एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते. सरवली गावचे सरपंच होते. क्रिकेट पासून थोडेसे दूर गेले आपल्यापासून सुद्धा. इथे मात्र फुल टॉस चेंडू डीप पॉइंट मध्ये केल्याचा प्रयत्न आणि पॉइंटच्या क्षेत्रक्षेत्राला बीट तर केलाय. चौकार. दिनेश ऑन फायर. डीजे संकेत कुठे असतील कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. डीजे संकेत. उद्या जिल्हा परिषद शाळा कासनेसाठी शालेय शिक्षण साहित्य वाटप या ठिकाणी होणार आहे अमर क्रीडा मंडळाच्या माध्यमातून. तर हे साहित्य या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. धन्यवाद अमर स्पोर्ट्स कासने, अमर क्रीडा मंडळ कासने. दिनेश पूर्ण सज्ज होत आहेत. फुल टॉस चेंडू बॅटची कडा. शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच धाव, एकापेक्षा जास्त काय नाही आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली 6. पहिलं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज जगदीशचं. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज होतात तेव्हा पुन्हा फुल टॉस. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू एका टप्प्याने झाले. चेंडू जातो चौकार. चौकाराने धावफळ घालतं ठेवलंय दोन्ही फलंदाज नामदेवाने दिनेशने. धावसंख्या झाली ती 10. मोठे फटके येत आहेत, सातत्याने येत आहेत आणि असे फटके रोखावे लागतील जर विजय स्पोर्ट्स खानपे संघाला जिंकायचं असेल तर. आणि मोठे फटके खेळावे लागतील जय भोलेनाथ सरवली पाडा संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. इथे मात्र एसट्यांचा फर्निचर उद्ध्वस्त. फलंदाज बाद होतोय. मोठा मासा गळाला. नामदेवला माघारी परतावं लागेल. नामदेव बॅक टू द पवेलियन. आता येत आहेत 60 वर्षाचे तरुण खेळाडू. 60+ वय आहे, पण मात्र काय त्यांचा खेळ असतो मैदानाच्या आतमध्ये. जर शरद भोईर 3 षटकार या ठिकाणी पूर्ण करतायत तर मयूरजी दळवी यांच्या माध्यमातून 555 रुपये दिले जातील.
शरद भोईर स्ट्राईकला येतात. फलंदाज शरद भोईर नामदेवची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 10. इथे मात्र हा चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेरच्या रोखाचा पंचांनी दंडित केले. अवांतर चेंडू, अवांतर धाव, चांगली गोलंदाजी. पुढील चेंडू, इथे मात्र हा चेंडू भिरकावलाय. चेंडू हवेमध्ये. शरद भोईर झेल सुटलाय, झेल सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करतायत शरद. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. आणि 2 धावने धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्या झाली ती 13. पहिलं षटक समाप्त झाले. धावसंख्या 13. या आकड्यामध्ये 62 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू 62, त्यामध्ये 13 धावा. अठरा चेंडू 49 धावांची आवश्यकता जय बोलेला सरवली पाडा संघाला. गोलंदाज सज्ज होत आहेत. तिनेसाठी ते मात्र हा चेंडू खेळून काढलाय. मात्र चेंडू फरार झालाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या दरारमधून चौकार. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी उपस्थित, मात्र दिनेशच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला आणि सरळ चेंडू गेलाय. 4 धावांसाठी चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या 17. 7 चेंडू 17 धावा झाले. 49 धावांची 3 षटकामध्ये आवश्यकता असताना हा चौकार आलाय. म्हणजे 45 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू 45 धावा. 17-45. इथे मात्र अजून एक मोठा फटका आणि क्षेत्ररक्षकांनी कृपया आपली काळजी घ्या. दुखापत झाली नसेल अशी आम्ही आशा बाळगतो. आणि या षटकाराने धावसंख्या होती ती 23. 16 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 39 धावांचं आव्हान आहे. काय फटका. कुंदन पाटील साहेबांच्या त्या कटआउटला जाऊन धडकला होता क्षेत्ररक्षक आणि त्याचा कटआउट सुद्धा मागे घेऊन गेला होता. इतकं जोरदार धडक होती. 16 चेंडू 39 धावा. दिनेश फॉर्म मध्ये आहेत आणि काय फटकेबाजी करतायत. मी शरद भोईर आल्यानंतर म्हणालो होतो की या संघाने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. 61 धावा इथे विजय स्पोर्ट्स खंडपे संघाने जमा केल्यानंतर सुद्धा ही फटकेबाजी येते. जो आत्मविश्वास आहे तो पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न जय भोलेनाथ सरवलीपाडा क्रिकेट संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतो. 16-39. इथे मात्र हा चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू. पंचांनी इशारा केलाय. अवांतर चेंडू, अवांतर धावसंख्या 24 वर पोहोचते. 16-38 इक्वेशन आहे. पुढील चेंडू. इथे मात्र अजून एक तडाखा. षटकार. काय फटका गेलेत, काय फटका गेलेत.
इथे मात्र सामना पूर्णपणे झुकवलाय आपल्याकडे. 32 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 15 चेंडू 32 धावा. दिनेश ऑन फायर. 2 षटकार 2 चौकार. चला सामना सुरू करा. विजय स्पोर्ट कानपे संघ मात्र डोक्यावर हात देतोय. काही गोलंदाजी सुरू आहे आस्तिकची. खराब गोलंदाजी खराब गोलंदाजी खराब गोलंदाजीचा खरपूस समाचार. इथे मात्र अजून एक तडाखा आणि या षटकाराने षटकारांची हॅट्रिक पूर्ण होते. काय फटकेबाजी. विकेट हॅट्रिक साठी टी शर्ट आहे ती नाना शेठ गोंदली यांच्या माध्यमातून दिली जाईल. चौदा 26 इक्वेशन. 14 बॉल 26 धावा. धाव फलकावर धाव संख्या आपण पाहिला असेल 36 या आकड्यामध्ये प्रवेश करते. काय फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये थोडीशी संत होती पण दुसऱ्या षटकामध्ये प्रहार केले दिनेशने. चेंडू येतो तसा बाहेरनं मागवावा लागतो. इथे माझं अजून एक अवांतर चेंडू अवांतर धाव. 25 धावांची आवश्यकता आहे आता. 14 चेंडू 25 धावा. काय सामना फिरवलाय काय सामना फिरवलाय दिनेशने आपल्या वैयक्तिक बॅट मधनं. 3 षटकार 2 चौकार. गोलंदाज सज्ज होत आहेत. अस्तिकचा घरपूस समाचार दिनेशने घेतलाय आतापर्यंत. इथे मात्र हा चेंडू अपील झाली अपील फेटाळून लावली आहे. निर्धाव चेंडू राहिले 13 धावा हव्यात 25. खूप टप्प्याचा चेंडू होता. गती कमी केली होती पण थोडस त्या गतीलाच बीट झालाय फलंदाज दिनेश. एक मोठं नाव तालुका क्रिकेटमध्ये. इथे मात्र अजून एक तडाखा. चेंडू सीमा पार षटकार. हवेचा सुद्धा फायदा मिळालाय या ठिकाणी दिनेशला. धन्यवाद डीजे. इथे मात्र 19 धावांची आवश्यकता आहे आता. 12 चेंडू 19 धावा. आपण या षटकामध्ये एकूण धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 13 आणि या षटकामध्ये आलेल्या आहेत 30 धावा. धावसंख्या झाली ती 43. 2 षटक समाप्त झाले. धावसंख्या 43. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं चांगली गोलंदाजी झाली होती. दुसऱ्या षटकामध्ये प्रहार केलाय. आस्तिकला टार्गेट केलाय आणि काय वैयक्तिक 8 चेंडू आणि 33 धावांवर खेळतोय बिनबाद दिनेश. बारा चेंडू 19 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत. मोहन
शरद भोईर ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला आहे दिनेश. काय वटकेबाजी सूर्य मैदानाच्या आतमध्ये. दिनेशच्या माध्यमातून आतापर्यंत 4 षटकार, 12-19 ची आवश्यकता. 4 षटकार. इथे मात्र कुठेतरी अडचणीचा सामना करतोय आता विजय स्पोर्ट्स खानपे. म्हणजे 60हून अधिक धावा जमा केल्या आहेत तरी सुद्धा संकटामध्ये सापडलाय विजय स्पोर्ट खानपे संघ. ज्याप्रमाणेची गोलंदाजी झाली आस्तिकची, खूप मागणं ठरलाय. 30 धावा म्हणजे आपल्या विभागामध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी क्रिकेट खेळतो 40+ मध्ये खूप जास्त जे अधिकच्या झाल्यात. ज्या प्रमाणची गोलंदाजी आस्तिकने केली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आता सज्ज होत आहेत. मोहन शरद भोईरसाठी. मात्र हा चेंडू खेळून काढलाय. एक धाव घेतली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न दिनेश करत नाही. चालत चालत एक धाव पूर्ण करतायत. कारण दिनेशला माहिती आहे तो ज्यापर्यंत स्ट्राईकवर असेल तोपर्यंत धोक्याची घंटा वाजत असेल विजय स्पोर्ट खानपे संघाच्या डोक्यावर. शरद भोईर बुद्धिचातुर्य वापरतात. बॅटवर चेंडू घेतला. हा चेंडू दूर मारण्याचा प्रयत्न झाला करू शकले असते, पण त्याला माहिती आहे दिनेश आहेत नॉन स्ट्राईकला, त्यांना स्ट्राईकवर आणणं खूप गरजेचं आहे. 11 चेंडू 18 धावांची आवश्यकता. अकरा 18 इक्वेशन. खूपच रोमहर्षक सामना आहे. प्रेक्षकांना आवडणारा, दुपारच्या सत्रामध्ये गरमाट निर्माण करणारा सामना. निलेश हलके वेलकम. इथे मात्र हा चेंडू, इथे मात्र पंचांनी घोषित केला आव्हांतर चेंडू, आव्हांतर धावा. 17 धावांची आवश्यकता आहे. निलेशजी हलके आणि मयूरजी दळवी याचं शुभ आगमन झालंय. मयूरजी दळवी, निलेशजी हलके वेलकम. धावसंख्या झाली 45. अगदी 17 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडू 17 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मोहन सज्ज होत आहेत. इथे मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू. एक धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का नाही, आणि एकच धावेवर समाधान सुद्धा आहे. आणि 2 धावा पूर्ण झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, आणि चांगलं बॅकअप, चांगलं बॅकअप. 2च धावा, 2च धावा. 10-15चं इक्वेशन आहे. 10 चेंडू 15 धावा. चांगला चेंडू हाताळला होता. निश्चितच फलंदाज बॅटच्या पट्ट्यामध्ये आल्याने खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगली फलंदाजी केली आतापर्यंत दिनेशने. काय फटकेबाजी केली आहे त्यांनी आजच्या दिवसामध्ये. 61 धावा जमा केल्यानंतर सुद्धा 62 धावा चेस करताना सहज सोपं वाटले सरवलीपाडा संघाला. इथे मात्र हा चेंडू शरीरावर जरूर आदळला. पंचांनी सांगितलं की हा जो चेंडू आहे तो हाईट फॅक्टर खूप महत्वाचा आहे. लेग बिफोर विकेट देताना पंच पाहतात की तो विकेटच्या मधोमध येतोय का, त्याचा टप्पा कुठे आहे, आणि त्याच्यानंतर हाईट किती उचली घेणारा चेंडू आहे, तो यष्टा उद्ध्वस्त करू शकणारा होता का, याचं सर्व अनुमान पंच लावत असतात. गोलंदाज सज्ज होतात. इथे मात्र हा चेंडू चांगला खेळला. स्टेट डाऊन द ग्राउंड. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा सुद्धा घेण्याचा प्रयत्न. आउट आहेत फलंदाज. माघारी परतावं लागेल फलंदाजांना. एक धाव जरूर आली पण एक गडी बाद झालेत. धावसंख्या झाली ती, धावसंख्या सांगा समीरजी. 48. आठ चेंडू 14 धावांची आवश्यकता. 8
चेंडू आणि 14 धावा जमा करायच्या आहेत. दिनेशच्या स्ट्राईकला चांगली गोलंदाजी आतापर्यंत मोहनच्या माध्यमातून पाहायला मिळते खांडपे संघासाठी. इथे मात्र हा चेंडू नो बॉल, ओव्हर स्टेपिंग, नो बॉल. काय चेंडू हाताला होता, गती होती. दिनेशच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये तर सोडा, बॅट सुद्धा आली नव्हती. इतका वेगवान चेंडू सर्व यष्टी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला होता. आता 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. फ्रीड असेल. अप्रतिम अप्रतिम सामना, प्रेक्षकांना आनंद देणारा. आणि अमर स्पोर्ट कासनेचे जे सर्व खेळाडू ऑफसाईड मॉडेलच्या बाहेरना आनंद घेत आहेत. गोलंदाज मोहन तयार दिनेशसाठी. फुलटॉस, क्षेत्ररक्षक आहेत, फ्रीड आहे. मात्र इथे एक धाव तर पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि बाद झालेत, गौरव बाद झालेत. एक गडी निश्चितच भेटला, एक झेल घेतला, पण फ्रीड होता. धावबाद संधी आणि धावबाद झालेत. फलंदाज 12 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 12 धावा. सामना खेचलाय. काय क्षेत्ररक्षण झालंय विजय स्पोर्ट्स खांडपे संघाकडनं. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता असताना इथे 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता. म्हणजे चांगली गोलंदाजी मोहनने आतापर्यंत हाताळली आहे. राजा येतात स्ट्राईकला. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मोहनचा. काय होईल काय नाही होईल. मैदानाच्या आतमध्ये सामना रोमहर्षक स्थितीमध्ये पोहोचलाय. 7-12. पुढील चेंडू गोलंदाज मोहन तयार होत आहेत राजासाठी. इथे मात्र हा चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजीचा नजारा मोहन द्वारा. आता इथे 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 6-12. सामना होता कुठे, सामना पोहोचलाय कुठे. सामना होता सरवली गावाकडे, तो आता वडप्यापर्यंत आलाय. तर वडप्यावरनं तो खांडपेला जातो की तो सरवलीला जातो, ते पाहणं उत्सुकतेचं राहील. ज्याप्रमाणे 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता असताना फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 7. 6 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केल्या आणि 6 चेंडू मध्ये 12 धावांची आता आवश्यकता आहे. 61 धावा जमा केल्या. 62 धावांचं आव्हान होतं. 62 धावांचं आव्हान असताना दुसऱ्या षटकामध्ये 30 धावा अस्तिकला कुठल्या आणि सामना पूर्णपणे आपल्या बाजूने फिरवला. आता इथे मात्र शरद भोईर येत आहेत. पाणी तर बहान आहे. इथे मात्र रणनीती आखली जाईल शरद भोईर यांच्या माध्यमातून. मास्टर माइंड आहेत आणि गाणं सुद्धा यापुढील होईल. मास्टर माइंड आहे दादा, मास्टर माइंड आहे. हे गाणं सेट करतोय डीजे. दोन्ही भाऊ आहेत फलंदाजीला आणि शरद भोईर त्यांना सांगतायत की आता आपल्याला काय करायचंय. स्ट्राईक कोणाला द्यायची आहे, नॉन स्ट्राईकला कोणी थांबायचंय, एक धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये कसं करायचंय, हे शरद भोईरच्या माध्यमातून कानामध्ये सांगण्यात आलंय. पाणी दोन्ही फलंदाजी पिले नाही, पण मात्र रणनीती घेतली. हरकत नाही शरदजी भोईर. सामना दोघा संघांसाठी समसमान आहे. विजय स्पोर्ट खांडपे आणि जय भोलेनाथ सरवली पाड्यासाठी. 12-19 ची आवश्यकता असताना 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. आता काही होऊ शकतं. एक मोठा फटका सरवली संघ विजयकडे वाटचाल करील आणि एक मोठा गडी दिनेशला बाद करून विजयाकडे वाटचाल करील, तो म्हणजे विजय स्पोर्ट खांडपे संघ. अप्रतिम खेळ, अप्रतिम खेळ. गोलंदाजी मार्कवर विनोद. बाहुबली चिंतित, हरकत नाही, कारण अशा क्रुशल मोमेंटला खूप लक्ष द्यावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. दिनेश जेवण लेट झालं तरी चालेल,
पण मात्र सामना रंगतदार सामन्यामध्ये कुठल्याही प्रकारची गालबोट लागणार नाही. या स्पर्धेला असेल सामन्याला असेल गालबोट लागणार नाही याची दक्षता भाऊ पाटील यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय. विनोद गोलंदाजी मार्ग सज्ज होता. दिनेश साडी, दिनेश आक्रमक फलंदाज आहेत. आक्रमक फलंदाजी आपण पाहिली आहे. दुसऱ्या षटकामध्ये अस्तिकला 30 धावा कुठल्या होत्या. ह्या स्पर्धेमधील सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजामध्ये त्याचं नाव आलंय अस्तिक. सहा 12. इथे मात्र हा चेंडू खेळलाय कुठे, चेंडू गेलाय कुठे, चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण होईल का नाही. 2 धावा पूर्ण झालेत. मारायचं होतं, जायचं होतं ठाण्याला, पोहोचले पुण्याला, पण हरकत नाही. चेंडू उचलला बुलढाण्यावरनं. 2 धावा. 2 धावाने धावसंख्या पुढे सरसवली आहे. धावसंख्या झाली ती 51. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. अकरा धावांची आवश्यकता. माफ करा, थोडंसं आमच्या स्कोरिंग मध्ये मिस्टेक झाली होती. 11 धावांची आवश्यकता आहे. 52 झाली, माफ करा 52 झाली आहे. स्कोरर आमचे नवीन आहेत, वारंवार चुक्या होत आहेत. हरकत नाही. 10 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र हा चेंडू भिरकावलाय. क्षेत्ररक्षक नाहीयेत खाली क्षेत्रामध्ये केलेत. काय ट्राय केली आहे, एफर्ट लावलेत, ऍथलेटिक्स एफर्ट लावलेत क्षेत्ररक्षकाने. चेंडू फरार झालाय. 4 धावांसाठी चौकार. आता चेंडू शिल्लक आहे 4 आणि धावा आहेत 6. जीने मरने को हम तो है तैयार, गोली मारो दुनिया को खुश रहो ना यार. आता इथे डीजे ऑपरेटर ऑन फायर झालेत. डीजे संकेत. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळालाय. काय क्षेत्ररक्षणाची जी उंची भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेमध्ये पाहायला मिळाली. एफर्ट्स लावलेत, ॲथलेटिक एफर्ट्स होते. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण झेल घेण्यासाठी झोकून दिलं होतं. नरेशजी वारगडे साहेबांचं शुभ आगमन झाले. वेलकम नरेशजी वारगडे. सरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर्व जयराम जालके साहेबांचं शुभ आगमन झाले. वेलकम. गोलंदाज सज्ज होतात. विनोद. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये. एक डॉट बॉल. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. दिनेश आहेत उपस्थित. 56 धावा फलकावर. 3-6 सामना वडप्याला येऊन थांबलाय. त्यांनी खांडपेला जायचंय की सरवलीला जायचंय ते पुढील 3 चेंडू ठरवतील. विनोद फलंदाज. दिनेश साडी डावखुऱ्या हाताचा फलंदाज दिनेश. 62 धावांचं आव्हान. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धाव तर पूर्ण केली आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू. आणि इथे मात्र सामना दोन्ही संघांसाठी समसमान झालाय. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या वाजवायला हरकत नाही. जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही संघांना. जय हिंद देवरुंग. तयार राहायचंय. चला या नाणेफेकीसाठी. चौवेचाळीस वर खेळतायत दिनेश. वैयक्तिक 44 धावा. कांडबे संघ इथे कमबॅक केलंय म्हणायला हरकत नाही. गोलंदाज मोहनने कमबॅक करून दिले. विनोदने पण त्याच्यात पायलावर पाऊल ठेवलंय. कुठला मोठा फटका मारू देत नाहीये दिनेशला. वैयक्तिक 45 वर खेळतायत दिनेश. 45 वर खेळतात. 50 होऊ शकते मोठा फटका आला तर. इथे 4 धावांची गरज.
दिनेशला मोठी फटकेबाजी केली आजच्या दिवसामध्ये. शेवटचे 2 चेंडू कोणाच्या नावावर राहतील या सामन्यामधील, पहिल्या सामन्यामध्ये ते पाहणं उत्सुकतेचं राहील. विनोद टू दिनेश. इथे मात्र चांगला चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? 2 धावा सहज पूर्ण केल्यात आणि 2च धावांचा प्रयत्न सुद्धा झालाय. आता 1 चेंडू 2 धावा. इथे मात्र हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आहे. 2 धाव्यांची आवश्यकता. दिनेशच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. तो वारंवार षटकार मारण्याच्या प्रयत्नात होता आणि त्याच्यामध्ये अयशस्वी ठरलाय मागील 2 षटकांमध्ये. दुसऱ्या षटकावर आस्तिकला त्याने टार्गेट केलं जरूर. आस्तिकच्या ओव्हरमध्ये आपण एकंदरीत पाहिलं तर 30 धावा आल्या आणि 4 षटकार आले होते आणि 1 चौकार. 2 धावांची आवश्यकता आहे. काय झालंय मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करायला चला या शरदजी भोईर. मास्टर माइंड हाय रे दादा, मास्टर माइंड आहे. आता काय मास्टर माइंड काय संदेश देऊन जातील शरद भोईर, हे फक्त फलंदाजाच्या कानामध्येच ते संदेश येतील. आणि विजय स्पोर्ट कांडपे संघ एकत्र जमा होतोय आपण पाहू शकता. त्यांची सुद्धा रणनीती असेल आणि रणनीती का करू नये. मैदानाच्या आतमध्ये एका चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. रणनीती असायलाच हवी. सर्व क्षेत्ररक्षकांना सांगावंच लागेल की आपण आता काय करायचंय, आपल्याला कोणत्या क्षेत्ररक्षकांनी बॅकअप द्यायचंय, कुठल्या क्षेत्ररक्षकांनी लवकर चेंडूवर यायचंय, हे सांगणं खूप मैदानाच्या आतमध्ये गरजेचं झालंय. आणि शरद भोईर दादा सांगायला आलेत की 2 धावा या कशा घ्यायच्या आहेत. आता कानामध्ये दिनेशच्या कानमंत्र जाईल आणि त्यानुसार फलंदाजी होईल का ते पाहणं. भोईर साहेब यांच्यासाठी हे गाणं सादर केलंय. मास्टर माइंड आहे हा दादा, मास्टर माइंड आहे. पण मात्र गोलंदाज विनोदने काय गोलंदाजी केली. 12 धावांची आवश्यकता असताना दुसऱ्या चेंडूवर चौकार जरूर केला. त्यानंतर मात्र दिनेशला रोखलंय. त्यानंतरच्या पुढील 3 चेंडूवर फक्त धावा खर्च केल्या 4. आता 1 चेंडू 2 धावा. चला क्षेत्ररक्षक सजून घ्या. विजय स्पोर्ट खांडपे घाई करून जमणार नाही खांडपे संघाला सुद्धा, कारण ज्या प्रमाणाचा सामना आहे अतिशय क्रुशल मोमेंटला आहे. आता फक्त गोलंदाज वर्सेस फलंदाज असा सामना बाकी आहे. चांगला चेंडू हा सामना विजय होऊ शकतो. एक खराब चेंडू सामना पराभूत होऊ शकतो. आता खेळाडू किंवा जे भविष्य सांगणारे ज्योतिषी असतील यांचं आता काम राहिलं नाही. फक्त आणि फक्त काम आहे गोलंदाजाचं आणि फलंदाजाचं. क्षेत्ररक्षक सजून घेतलंय. इथे मात्र विजय स्पोर्ट खांडपे संघाने शरद भोईर यांचा कानमंत्र सक्सेसफुल ठरेल का, मास्टर माइंड ठरतील का, हे पाहणं उत्सुकतेचं राहील. 1 चेंडू 2 धावा. दिनेश ऑन स्ट्राईक आणि गोलंदाज आहे विनोद. डॉट चेंडूसाठी पारितोषिक आले. आता डॉट जर चेंडू हाताला गोलंदाज विनोदने तो 555 रुपयाचं पारितोषिक आहे नितेश दादा पाटील सरपंच खांडपे यांच्याकडनं. सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. विनोद वर्सेस दिनेश. 1 चेंडू 2 धावा. इथे मात्र अपील झाली. 1 धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही आणि डॉट बॉल. विजयी झालाय विजय स्पोर्ट्स खांडपे. अभिनंदन अभिनंदन विजय स्पोर्ट्स.
आपण पाहिलं 17 मध्ये 45ची आवश्यकता होती, 16 मध्ये 18 मध्ये 49ची आवश्यकता असताना त्या ठिकाणावरनं जो सामना खेचला, 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता होती, त्यानंतर 6 चेंडू 12 आणि 1 चेंडू 2. मात्र टाळ्या दिनेशसाठी देखील झाल्या पाहिजे. निश्चितच टाळ्या दिनेशसाठी झाल्या. दिनेश एकाकी झुंज लढवली, काय